आदि नमन तुझा अंबे करुण प्रारंभे डफावर थाप तुंतुण्याकार डफावर थाप तुंतुण्याकार शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण गात शिव प्रभूचा गुणगान जी 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 गात शिव प्रभूंचा गुणगान जी 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 महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालिली सन दरबारी पुसती बेगम बडी बेगम म्हणजेच आली आदिलशाची आई बर का नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मांडली हार तितक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्याने विढा उचलला नाव त्याच अफजल खान नाव त्याच अफजल खान जिता जागता जणू शैतान खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून खान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून कौतिक झाले दरबारात खान निघाला मोठ्या गुरमीत त्याचं घोड जड पाय जड फौजा फाटाली बक्कळ अंगी 10 हत्तीचं बळ पाहणारा कापे चळचळ वाटेत भेटत त्याला ठेचीत चिरडत खानाची सेना निघाली गावं लुटली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणींची आबरू लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना कुठे बरं खानाला कसा थोपणार काय लढवावा हुंदर चिंतेत पंत सरदार रायबा म्हणाले महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं खूप कठीण आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ महाराज आऊसाहेब जिजाऊ म्हणाल्या काय म्हणालात रायबा रायबा म्हणाले महासाहेब आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे महासाहेब म्हणाल्या रायबा शिवबा केवळ आमचा पुत्र नाही तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु अशा भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलकाचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी मारा कसा ठेचावा डोक्यात गणी मी कावा भेटीचा धाडला सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान बेगुमान नाही तर जाणे शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यास नाही जाणीव शक्तीची करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी करील काही कल्पना युक्तीची हजी जी जी पंत म्हणाले महाराज रायबा आले महाराज म्हणाले राजवा काय म्हणतोय खान रायबा म्हणाले महाराज खानाला खात्री पटली की आपण घाबरलाय महाराज म्हणाले छान आम्हाला हेच हवं होतं पण महाराज आमच्या पिढीचे काय करावं महाराज म्हणाले पंतांकडून निरोप धडा म्हणावं की आमची तब्येत जरा अस्वस्थ आहे उद्या दुपारची वेळ ठरवा त्याला वाटू दे की आम्ही त्याला भीतीपोटी भेटायचं घालतो खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियानाला आणि अशा या शामियानात खान डौलत डुलत आला सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवबाच्या संगती महाला राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ खान हाक मारे तो हसरी
साधले रक्त सांडले पाप सरकेले पावन केला कृष्णेचा काठ पावन केला कृष्णेचा काठ अन लाविली गुलामीची मुरवाट लाविली गुलामीची मुरवाट मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 मराठी शाहीचा मांडला थाट जी 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 हो धन्यवाद.